नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल्स या काल पाहिलेल्या थेरमच्या प्रूफवर आधारित असणाऱ्या व्हिडिओचा पुढचा पार्ट पाहत आहोत. याच्यामध्ये आपण या थेरमवर आधारित असणारी वेगवेगळी एक्झाम्पल्स 1 गुणांपासून ते 4 गुणांपर्यंतची एक्झाम्पल्स कशी सोडवायची याची ओळख आज आपण या व्हिडिओमध्ये करून घेणार आहोत. चला तर मग विद्यार्थी मित्र हो, करूया सुरुवात एक्झाम्पल्स ना. पहा विद्यार्थी मित्र हो, आपल्या समोर या व्हाईट बोर्डवर 3 एक्झाम्पल्सची मांडणी केलेली आहे. याच्यामध्ये पहिल्या क्रमांकाचं जे एक्झाम्पल आहे त्याची आपण चर्चा व्यवस्थितरित्या करूया. इतर एक्झाम्पल्स मात्र आपण कशी सोडवायची याची रीत समजावून घेऊ आणि ही तुम्ही तुमच्या भाषेमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. चला विद्यार्थी मित्र हो, पहिल्या एक्झाम्पलकडे वळूया. पहिल्या एक्झाम्पलकडे पाहिल्यावर असं लक्षात येतं की याच्यामध्ये फक्त डायग्राम सध्या इथे दिलेली आहे. या डायग्राम मध्ये असणाऱ्या सर्व बाबींचं वर्णन एक्झाम्पल मध्ये तुम्हाला देऊ केलं जातं. ते सर्व एक्झाम्पल म्हणजे ते सगळं वर्णन म्हणजेच काय तर या लाईन एल, लाईन एम आणि लाईन एन या तीनही लाईन एकमेकींना पॅरलल आहेत. T1 नावाची एक ट्रान्सव्हर्सल या तीनही लाईनना इंटरसेक्ट करते. ती वेगवेगळ्या पॉइंट ए, पॉइंट बी आणि पॉइंट सी मध्ये. तशीच T2 नावाची ट्रान्सव्हर्सल या दिलेल्या 3 लाईन्सना पॉइंट पी, पॉइंट क्यू आणि पॉइंट आर याच्यामध्ये इंटरसेक्ट करते. हे तयार होणारे इंटरसेप्ट आहेत. या तयार होणाऱ्या इंटरसेप्ट पैकी हे जे 4 इंटरसेप्ट तयार होतात त्यांच्यापैकी 3 इंटरसेप्ट यांची किंमत हे डिस्टन्स तुम्हाला देऊ केलाय आणि चौथं डिस्टन्स विचारलेलं आहे. अशा प्रकारचं हे पहिलं एक्झाम्पल आहे. विद्यार्थी मित्र हे सोडवायला घेऊ आपण. सोडवत असताना सर्व विद्यार्थ्यांना नियम तर माहितीच आहे. दिलेल्या एक्झाम्पल मध्ये सर्व जेवढ्या बाबी दिलेल्या असतील त्या सर्वच्या सर्व बाबी आपण गिव्हन मध्ये पहिल्या क्रमानं लिहिणं गरजेचं. सुरुवातीला आपणाला गिव्हन मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी लिहिणं गरजेचं याच्यामध्ये लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम, अगेन इट इज पॅरलल टू लाईन एल हे लिहिणं गरजेचं. याच्या सोबतीनं ट्रान्सव्हर्सल T1 याचं वर्णन तुम्हाला लिहावं लागेल. अगदीच तशा पद्धतीनं ट्रान्सव्हर्सल T2 याचंही वर्णन तुम्हाला जे एक्झाम्पल मध्ये दिलेलं असेल ते लिहिणं गरजेचं. या सर्व बाबींच्या नंतर तुम्हाला हे देऊ केलेले AB इज इक्वल टू 2, BC इज इक्वल टू 3, PQ इज इक्वल टू 4 आणि QR हे तुम्हाला विचारलेले याही बाबींचा उल्लेख करणं गरजेचं. याला म्हणतात विद्यार्थी मित्र हो गिव्हन. या गिव्हनचा लिखाण पूर्ण झाल्याच्या नंतर त्याच्या आधारे आपल्याला लक्षात येतं की हे गिव्हन मध्ये या गिव्हनच्या साह्यानं डायग्रामच्या साह्यानं आपल्याला समजून येतं की इथं दुसरी तिसरी कोणती नाही तर प्रॉपर्टी ही 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल हीच वापरलेली आहे. हाच थेरम वापरलेला आहे. हाही थेरम विद्यार्थी मित्र हो आपल्याला माहित आहे. त्याचा फॉर्म्युला कसा बनवायचा हेही आपल्याला माहिती आहे. चला तर आपण मग तो फॉर्म्युला लिहूया. हा लिहित असताना आपण कोणती प्रॉपर्टी वापरली इथं दिलेली विद्यार्थी मित्र प्रॉपर्टीचं नाव द प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल्स. इथं लिहिलं पाहिजे बाय द प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल्स. आणि या प्रॉपर्टीच्या आधारे आपण आज फॉर्म्युला लिहिणार आहोत. आणि तो फॉर्म्युला काय असणार आहे हाही आपल्याला मागच्या थेरम मध्ये किंवा मागच्या व्हिडिओ मध्ये झालेल्या थेरम वरून आठवती असेल. पहिला इंटरसेप्ट विद्यार्थी मित्र हो AB आपण दुसरा इंटरसेप्ट BC हे एकाच ट्रान्सव्हर्सल केलेले इंटरसेप्ट आहे. त्यांचा हा रेशो आहे. हा रेशो आणखी कोणत्या रेशो एवढा येतो दुसऱ्या ट्रान्सव्हर्सलनं या 3 पॅरलल लाईनच्या संदर्भात केलेल्या किंवा मिळालेल्या त्यांच्या इंटरसेप्टच्या रेशो एवढा असतो. आणि ते इंटरसेप्ट आहेत PQ आणि QR. म्हणजे हा फॉर्म्युला बनतो AB अपॉन BC इज इक्वल टू PQ अपॉन QR. भरूया आपण याच्यामध्ये किमती विद्यार्थी मित्र. पहा काय घडतंय. चला तर मग AB इज इक्वल टू 2, BC ची किंमत पण माहिती आहे 3, PQ ची किंमत माहिती आहे 4, QR माहित नाही. जसाच्या तसा भरा विद्यार्थी मित्र हो. आता आपण सोडवायला घेऊया. क्रॉस मल्टिप्लिकेशन हे एक्झाम्पल सुटेल. 2 मल्टिप्लाय बाय QR
इज इक्वल टू 3 मल्टिप्लाय बाय 4. हे 2 मल्टिप्लाय मध्ये मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत. साइड बदला विद्यार्थी मित्र हो. पलीकडे गेल्यानंतर हे डिव्हायडेशन मध्ये जातील, हे डिवायडेड बाय होतील. भाग जातोय का बघा. 2 1 जा 2, 2 2 जा 4 आणि मग उत्तर शिल्लक राहतं 3 मल्टिप्लाय बाय 2. छेदस्थानी 1 आहे. 1 न कोणत्याही नंबरला संख्येला डिव्हाइड केलं तर ती संख्या येते आणि मग आपण हे विधान, हे उत्तर याच पद्धतीनं 3 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू 6 असं लिहू शकतो. हे लिहिताना जर यदा कदाचित 2, 3, 4 यांच्या संदर्भात सेंटीमीटर, मीटर किंवा कोणतेही युनिट्स दिले असतील तर ती इथं लिहावीत. नसतील दिली तर तुम्हाला इथं आवर्जून उल्लेख करावा लागेल. तो या शब्दाचा, या वर्डचा, युनिट्स नावाच्या, याला चौकट करा विद्यार्थी मित्र. अशा तऱ्हेनं तुमचे एक्झाम्पल सोडवून झालेलं असेल. गुणविभागणी कशी असेल विद्यार्थी मित्र हो, सर्वांनाच माहिती आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या उदाहरणाचं सोडवून आलेलं उत्तर. फॉर्म्युला, किमती भरणं आणि ह्या गिव्हनच्या सहाय्यानं वापरलेला कोणती प्रॉपर्टी आहे याचा पार्ट. थोडक्यात काय, 4 स्टेप्स आहेत अतिशय महत्वाच्या की ज्यांची विभागणी आपण हाफ 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 अशा मार्कांची करूया. आणि हे अर्ध्या अर्ध्या मार्कांचे 4 विभाग इथं होत आहेत आणि या 4 विभागांचं मिळून हे एक्झाम्पल तयार झाले की जे एकूण मिळून 2 गुणांचं असेल. आणि अशा तऱ्हेनं आपण हे पहिलं एक्झाम्पल 2 गुणांसाठी सोडवलं असं त्याचा अर्थ आहे. हे समजलं असेल विद्यार्थी मित्र हो. याच्याच पुढचं क्रमानं येणार, याच्या नंतरचं दुसरं एक्झाम्पल आपण पाहूया. हे दुसरं एक्झाम्पल आपल्या समोर फळ्यावर डिस्प्ले केलेलं आहेच आहे. बघा तर मग ते एक्झाम्पल कडे आणि मग आपल्याला काय समजतंय याच्यावर विचार करा. तोपर्यंत आपण ही पलीकडची बाजू रफ करूया, ही पुसूया. दुसऱ्या एक्झाम्पल कडे पहा. दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला लक्षात येईल की एक्झाम्पल पहिल्याप्रमाणेच आहे, वेगळं काही बदल नाही. किरकोळ थोडासा बदल केलेला आहे, जो बदल आपल्या समोर लक्षात सुद्धा आला असेल बऱ्याच विद्यार्थ्यांना की याच्यामध्ये काय केलंय विद्यार्थी मित्र हो. तर इथं आवर्जून बघा, लक्षात येईल पहिल्या डायग्राम मध्ये आणि दुसऱ्या डायग्राम मध्ये काय फरक आहे. इथं AB हे 2 दिलेला आहेच आहे. BC हा जो पोर्शन 3 होता तो दिलेला नाही. म्हणजे करायचे काय विद्यार्थी मित्र आपल्याला, हा जो सेकंड पार्ट, हा सेकंड पोर्शन दिलेला नाही, त्याच्याऐवजी आपल्याला पूर्ण लेंथ दिलेली आहे 5. याचाच अर्थ असा की इथं आपण काय करणं गरजेचं. जर यदा कदाचित याला आपण अशीच नावं दिली, समजा याला A नाव दिलं, या पॉइंटला B आणि याला C, इथं P, Q आणि R अशीच नावं दिलीत तर लक्षात येईल विद्यार्थी मित्र हो. पहिल्यांदा पूर्ण AC ची लांबी दिलेली आहे, AB हा पोर्शन दिलेला आहे, यांच्यावरून बिटवीन चा वापर करून तुम्ही B पासून C पर्यंतची लेंथ काढू शकता. म्हणजेच काय, तर इथं AB प्लस BC इज इक्वल टू AC. हे A', B', C या बिटवीन च्या गुणधर्माचा वापर करून तुम्ही इथे सोडवू शकता. आणखी काय विद्यार्थी मित्र हो, किमती भरा. तुम्हाला लक्षात येईल 2 प्लस BC माहित नाही असंच ठेवा, हा 5 आहे, हे प्लस 2 पलीकडे पाठवा. BC इज इक्वल टू 5 मायनस 2. देअरफॉर ची सायन्स मांडत राहा विद्यार्थी मित्र हो. BC इज इक्वल टू 3. याचाच अर्थ असा की हा B पासून C पर्यंतचा पोर्शन 3 आहे, हा तुम्हाला मिळाला. आणि एकदा का हा पोर्शन मिळाला, हा भाग मिळाला की हे गणित पहिल्यासारखंच होतं. जशी याच्या आधीची व्हिडिओ तुम्ही बेसिक प्रोपोर्शनॅलिटीचे पाहिले असतील, अँगल बायसेक्टर थेरमच्यावर आधारित एक्झाम्पलचा व्हिडिओ पाहिला असेल, याही मध्ये तुम्हाला अशाच प्रकारचे एक्झाम्पल्स बघायला मिळतील. हेच काय विद्यार्थी मित्र हो, इथून पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा आपणाला अजून खूप प्रकरण जॉमेट्री मधली मॅथमॅटिक्स पार्ट 2 मध्ये शिकायची आहेत की ज्याच्यामध्ये अनेक वेळेला तुम्हाला अशाच प्रकारच्या फॉर्म्युल्यांना सामोरं जावं लागेल की ज्या फॉर्म्युल्यांमध्ये समथिंग इज इक्वल टू समथिंग इज इक्वल टू समथिंग इज इक्वल टू समथिंग अपॉन समथिंग अशा टाइपचे फॉर्म्युले पाहिले की विद्यार्थी मित्र हो, आपल्या लक्षात आलं पाहिजे की या फॉर्म्युल्यावर आधारित आपल्याला अशा 3 प्रकारची एक्झाम्पल्स 100% येतात. मग ह्याच्यामध्ये 2 गुणांचा असेल, 3 गुणांचा असेल किंवा 4 गुणांचा. आता आपण पहिलं एक्झाम्पल 2 गुणांचं सोडवून पाहिलं. 3 गुणांच्या एक्झाम्पल मध्ये फक्त एक पार्ट वाढला की ज्याच्यामध्ये आपल्याला सबट्रॅक्शन करून मग तुम्हाला ही किंमत काढावी लागेल आणि हे एक्झाम्पल वाढवावं लागेल. हेच एक्झाम्पल आणखीन थोडंसं किचकट करून दाखवलेले विद्यार्थी मित्र हो. पुन्हा याच्याकडे बघा, सेम मॅनर मध्ये तुम्हाला हे एक्झाम्पल दिसेल. याला नावं अशीच देऊ आपण, ABC आणि PQR. इथं काय लक्षात येईल तुमच्या, AB दिलाय, BC दिलाय, PQ ही माहित नाही, QR ही माहित नाही, परंतु टोटल लेंथ मात्र याची 10 आहे ही माहिती आहे.
अशा टाईपचं एक्झाम्पल याही पूर्वी आपण सोडवलेलं आहे. आठवा विद्यार्थी मित्र, याच्याच पूर्वी सोडवलेल्या एक्झाम्पल वरून हे एक्झाम्पल दुसरं तिसरं काही नाही तर हे 4 गुणांचं एक्झाम्पल आहे हे लक्षात ठेवा. आणि असं हे 4 गुणांचं एक्झाम्पल मध्ये कसं सोडवायचं याचा विचार करा. सुचलं का बघा? बरोबर आहे विद्यार्थी मित्र हो. म्हणजे तुम्हाला जुना भाग, जुने व्हिडिओज, जुने एक्झाम्पल्स याच प्रकारची होती याची जाणीव झाली, त्याचाच आधार घेतला आणि तुम्ही इथे विचार करून आता बरोबर मनामध्ये तुमच्या विचार जो चालू आहे तोच विचार आहे, बरोबर अचूक आहे विद्यार्थी मित्र हो. तो विचार काय आहे? दोन्ही पार्ट्स आपल्याला दिले नसतील तर त्यातला एक पार्ट आहे त्याला एक्स सपोज करा, दुसरा पार्ट आहे तो काय होईल, पूर्ण लेंथ मधून एक्स एवढा पार्ट कमी होईल, हा 10 - x एवढा होईल. आणि आता फॉर्म्युल्यामध्ये किंमत भरा, उत्तर काढा विद्यार्थी मित्र हो. हे रेशो तुम्हाला असे दिसतील 2/3 इज इक्वल टू x/10 - x. आणि सहजपणानं तुम्हाला लक्षात येईल विद्यार्थी मित्र हो, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, येणारं उत्तर तुम्हाला एक्स मध्ये येऊन जाईल. हे सोडवल्यानंतर तुमचं उत्तर एक्स मध्ये आलेलं असेल. एक्स मध्ये येणाऱ्या उत्तरापर्यंत थांबू नका. एक्स हे उत्तर आपण कशाला मानलेलं आहे तर हे इज इक्वल टू ही PQ ची लेंथ आहे आणि हे लिहून काढा. याच्याच प्रमाणे असंच आपण QR यालाही 10 - x असं सपोज केलेलं आहे. या एक्स ची किंमत इथं भरून टाका विद्यार्थी मित्र हो, QR ची लेंथ सुद्धा मिळून जाईल. युनिट दिली असतील तर युनिट्स लिहा, नसतील दिली तर 100% विद्यार्थी मित्र हो याच्यामध्ये तुम्हाला युनिट्स हा शब्द लिहावा लागेल, ब्रॅकेट करावं लागेल. आणि अशा पद्धतीनं आपण ह्या 3 एक्झाम्पल्सचा पूर्वी अशाच पद्धतीचे एक्झाम्पल्स पाहिलेली आहेत, त्याच पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सोडवण्याचा त्याचा विचार केला. हे कसं सोडवायचं हे पाहिलं विद्यार्थी मित्र हो. चला विद्यार्थी मित्र हो, या 3 एक्झाम्पल नंतर पुढची आणखीन 3 एक्झाम्पल तुमच्या समोर डिस्प्ले केलेली आहेत, त्याची चर्चा करू. पहा तर मग एक्झाम्पल 4 याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल आतापर्यंत आपण पहिलं, दुसरं आणि तिसरं एक्झाम्पल पाहताना प्रत्येक वेळेला आपणाला दिलेल्या 3 लाईन्स, ज्या 3 लाईन्स पॅरलल द्यायच्या आहेत, या सगळ्या लाईन्स ह्या आडव्या होत्या. होरिझॉन्टल स्वरूपामध्ये, आडव्या स्वरूपामध्ये दिल्या गेल्या होत्या आणि त्यांना असणाऱ्या ट्रान्सव्हर्सल ह्या व्हर्टिकल दिल्या गेल्या होत्या. कधी कधी याचं डायरेक्शन बदलू शकतो विद्यार्थी मित्र हो. चौथ्या एक्झाम्पल मध्ये लक्षात येईल तुम्हाला, दिसायला ह्या 2 लाईन्स जरी, या होरिझॉन्टल लाईन्स जरी दिसायला तुम्हाला पॅरलल अशा वाटत असल्या तरी तुम्हाला हे एक्झाम्पल देताना थोडस फसवण्याचा प्रयत्न केलाय. बारकाईने पहा, तुमच्या लक्षात येईल की इथं समजा आपण एका लाईनला लाईन L आणि दुसऱ्या लाईनला M असं म्हटलं आणि जर पाहायचा प्रयत्न केला तर असं लक्षात येईल की इथं 3 पॅरलल लाईन्स आहेत पण त्या आडव्या, होरिझॉन्टल नाहीये. तर बारकाईने पाहिल्यावर लक्षात येतं की M नावाच्या एका लाईनला AB नावाची एक लाईन, CD नावाची एक लाईन, EF नावाची एक लाईन, या 3ही लाईन्स परपेंडिक्युलर दाखवल्या. याचाच अर्थ असा की एकाच लाईनला जर वेगवेगळ्या 3 ठिकाणी छेदणाऱ्या 3 लाईन्स ह्या जर परपेंडिक्युलर असतील तर 100% विद्यार्थी मित्र हो, या 3 लाईन्स एकमेकींना पॅरलल असतातच. जर अशाच प्रकारच्या एक्झाम्पल मध्ये परपेंडिक्युलर हे साइन दिलं नसेल आणि जर प्रत्यक्षात तुम्हाला लिहून दिलं असेल की लाईन AB इज पॅरलल टू लाईन CD इज पॅरलल टू लाईन EF असं जर लिहून दिलं गेलं असेल तरी विद्यार्थी मित्र काही हरकत नाही. यदा कदाचित पॅरलल आहेत असं या 3 लाईन संदर्भात सांगितलं गेलं नसेल तर आपल्याला ते शोधावं लागतं. कोणत्या प्रॉपर्टीच्या आधारे ह्या लाईन्स पॅरलल आहेत हे शोधून काढावं लागतं. इथं या 1, 2 आणि क्रमांक 3 अँगल हे करस्पॉन्डिंग आहेत. जर दिलेले करस्पॉन्डिंग अँगल्स हे कॉन्ग्रंट असतील तर निश्चित त्या लाईन्स ह्या पॅरलल असतात आणि हे करस्पॉन्डिंग अँगल टेस्टचा कॉन्व्हर्स सांगतो आणि या कॉन्व्हर्सच्या आधारे लाईन AB, लाईन CD आणि लाईन EF या 3ही पॅरलल ठरतात. ज्या क्षणाला त्या पॅरलल ठरतील त्याच क्षणाला आपण प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल ही वापरायला हरकत नाही. या प्रॉपर्टीमध्ये तयार होणारा फॉर्म्युला की ज्याच्यामध्ये पहिल्या एका ट्रान्सव्हर्सलवर तयार होणारे 2 इंटरसेप्ट त्यांचा रेशो हा दुसऱ्या ट्रान्सव्हर्सलवर तयार होणाऱ्या 2 इंटरसेप्टच्या रेशो एवढा असतो हे आपल्याला माहिती आहे. त्याचा वापर करा. इथं फॉर्म्युला वापरा विद्यार्थी मित्र हो. पहिल्या ट्रान्सव्हर्सलवर असणारे जो 2 रेशो आहेत, फॉर एक्झाम्पल 2 इंटरसेप्ट आहेत
एक बीडी नावाचा आणि एक डीएफ नावाचा यांचा रेशो विद्यार्थी मित्र हो सेकंड दुसऱ्या ट्रान्सव्हर्सलवर करस्पॉन्डिंग इंटरसेप्टच्या रेशो एवढा येईल. म्हणजेच कसा तर हा AC आणि अपॉन CE या स्वरूपात येईल. आणि याच्यामध्ये जर तुम्ही किमती भरल्या, किमती भरता क्षणी लक्षात येईल 8/4 आणि इज इक्वल टू 12/x. क्रॉस मल्टिप्लिकेशन सोडवा विद्यार्थी मित्र हो 8 मल्टिप्लाय बाय x इज इक्वल टू 4 मल्टिप्लाय बाय 12. याच्यामध्ये 8 मल्टिप्लाय बाय आहेत इकडे पाठवून द्या. x इज इक्वल टू 4 मल्टिप्लाय बाय 12 अपॉन 8. 8 चा भाग इथं जाईल का बघा. 4 1 जा 4, 4 2 जा 8. पुन्हा 2 ने सुद्धा जाईल. 2 1 जा 2, 2 6 जा 12. x इज इक्वल टू काही शिल्लक नाही, फक्त 6 शिल्लक राहिलं. हे आलं x च्या व्हॅल्यूचं उत्तर. परंतु x म्हणजे काय तर CE आहे आणि म्हणून हे उत्तर लिहूया आपण. आन्सर लिहूया CE इज इक्वल टू 6 आणि काहीच दिलं नाही याचा अर्थ युनिट्स. हे प्रत्येक वेळेलाच आपल्याला युनिट्स लिहावं लागेल विद्यार्थी मित्र. दिलं तर लिहा, सेंटीमीटर मध्ये असेल, मीटर मध्ये असेल, अन्यथा युनिट्स असं लिहावं लागेल. एक काळजी घ्या विद्यार्थी मित्र, ज्यावेळेला कोणताही एक्झाम्पल सोडवाल त्यावेळेला तुम्ही ही जी इज इक्वल टू सायन्स आहेत, ही इज इक्वल टू सायन्स शक्यतो एकाखाली एक कशी येतील ही पहा. ही एकाखाली एक आलीच पाहिजे. याला तुमची चांगली मांडणी असं म्हणतात. कित्येक विद्यार्थी याची मांडणी करताना थोडीशी इज इक्वल टू सायन्सची रूपरेषा इकडे तिकडे करतात. 8 मल्टिप्लाय बाय पलीकडे नेत असताना जरा इक्वल टू साइन इकडे तिकडे होतं, दिसायला याची मांडणी खराब दिसते. असं होऊन देऊ नका विद्यार्थी मित्र हो. ही मांडणी अचूक ठेवा. फॉर्म्युलाच फक्त मी इथं मांडलाय. याच्या वरचं असणारं वर्णन विद्यार्थी मित्र हो तुम्हाला लिहायचंय, तुम्हाला शोधायचं. या 3 लाईन्स कशा पॅरलल झाल्या, कोणती प्रॉपर्टी वापरली आणि मग हा फॉर्म्युला कोणता आला. अशा पद्धतीनं तुम्हाला हे 4थ्या क्रमांकाचं एक्झाम्पलही तुमच्या समोर मांडलं. समजलं असेल याचा आपण अपेक्षा व्यक्त करू. याच्यानंतरचं 5वं एक्झाम्पल आहे. 5व्या एक्झाम्पलचा विचार करा. 5व्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय लक्षात येईल बरं. 5व्या एक्झाम्पल कडे पाहिलं की एक गोष्ट तुमच्या लक्षात आली. इथं ट्रॅपेझियम दिलेला आहे. ट्रॅपेझियम म्हटलं की आपल्याला आठवलं पाहिजे, आपल्या लक्षात आलं पाहिजे. ट्रॅपेझियमचा अर्थ असा, कोणत्याही क्वाड्रिलॅटरलला ट्रॅपेझियम कधी म्हणतात की त्या क्वाड्रिलॅटरल मध्ये एकूण मिळून 4 साइड असतात. 4 साइड पैकी कोणत्या तरी समोरासमोर ऑपोजिट असणाऱ्या 2 साइड्स ह्या यांची जी पेअर असते ही पॅरलल असते. आणि असं ज्या ठिकाणी घडतं त्या क्वाड्रिलॅटरलला ट्रॅपेझियम म्हणतात. 100% या ट्रॅपेझियम मध्ये विद्यार्थी मित्र नाव सुद्धा ट्रॅपेझियम ABCD. याच्यामध्ये आपल्याला काय देऊ केलंय, साइड AB आणि साइड CD या 2 साइड्स ह्या एकमेकींना पॅरलल आहेत. शिवाय तिसरीही अजून एक लाईन आहे जिचं नाव आहे PQ. ही लाईन या दिलेल्या दोन्ही साइड्सना पॅरलल आहे. याचाच अर्थ साइड AB किंवा ही साइड PQ आणि साइड DC किंवा CD या तीनही एकमेकींना पॅरलल आहेत. म्हणजेच काय, इथेही आपल्याला हीच प्रॉपर्टी वापरता येईल. अशाच प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सोडवता येईल. या एक्झाम्पल मध्ये आपल्याला पुन्हा असेच 2 इंटरसेप्टचे रेशो इज इक्वल टू राहिलेल्या 2 इंटरसेप्टचे रेशो काढता येतील. हेही गणित अशाच प्रकारे आपल्याला सुटेल. यदा कदाचित परीक्षेला हे दिलेल्या किमती बदलू शकतात विद्यार्थी मित्र हो. यात येताना आता जरी तुम्हाला 15, 12 आणि 14, 15, 12 आणि 14 असे दिलेले असले तर परीक्षेला सुद्धा याच्यामध्ये बदल होऊ शकतो. हेच एक्झाम्पल किचकट होऊ शकतं. किचकट कशा अर्थानं, हे 15 देण्याऐवजी तुम्हाला 1.5 देतील, 12 देण्याऐवजी 1.2 देतील, 14 देण्याऐवजी 1.4 देतील. घाबरू नका विद्यार्थी मित्र हो. याच प्रकारचं गणित सुद्धा तुम्हाला सुटेल. याही पूर्वीच्या व्हिडिओमध्ये अशी डेसिमल पॉइंट मध्ये जरी साइड्स दिल्या, इंटरसेप्ट दिले, तरी त्यांच्या किमती भरल्यानंतर हे उदाहरण कसं सोडवायचं याच्या अगोदरच्या व्हिडिओज मध्ये मी तुम्हाला मांडणी करून दाखवलेली आहे. त्या व्हिडिओचा वापर करा. स्वतःच थोडंसं डोकं चालवा, विचार करा आणि हे उत्तर सोडवता येते का पहा. एकूण एक गणित विद्यार्थी मित्र हो आपल्याला इथे सोडवून बघायची नाहीये. काही एक्झाम्पल्स तुम्ही सोडवून बघा. असं जर यदा कदाचित तुमच्या बाबतीत घडलं की एखादं एक्झाम्पल आपल्याला सुटत नाहीये तर मला नंतर तुम्ही वैयक्तिक स्वरूपामध्ये ते एक्झाम्पल विचारू शकता, समजावून घेऊ शकता, सोडवून घेऊ शकता. माझा रेफरन्स किंवा मला प्रत्यक्ष फोन करून सुद्धा तुम्ही ते समजावून घेऊ शकता. ठीक आहे विद्यार्थी मित्र हो. 5व्या एक्झाम्पल पर्यंत आपण आलो. चला 5व्या उदाहरणाच्या नंतर 6व्या उदाहरणाकडे लक्ष द्या. या 6व्या उदाहरणामध्ये पाहिलं, बारकाईनं पाहिलं तर असं लक्षात येईल की इथं 3 लाईन्स दिल्या
एकमेकींना पॅरलल आहेत याचं वर्णन याच्यामध्ये केलेलं असणारच आहे. ही सध्या फक्त डायग्राम आहे. याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे की ज्याच्यामध्ये लाईन एपी, लाईन बी क्यू आणि लाईन सीआर या तीनही लाईन्स एकमेकींना पॅरलल आहेत. पण ह्या पॅरलल असताना हॉरिझॉन्टल नाहीत तर व्हर्टिकल आहेत. आडव्या नसून त्या उभ्या आहेत. डायरेक्शन पुन्हा चेंज झाले विद्यार्थी मित्रांनो. डायरेक्शन चेंज झालं तरी घाबरायचं नसतं. आपण शोधून काढू इथं ट्रान्सव्हर्सल कोणत्या आहेत, इंटरसेप्ट तयार झालेले कोणते आहेत, कोणत्या इंटरसेप्टचा रेशो सेम आहे ते आपण याच्यामध्ये पाहू. चला तर मग T1 नावाची ट्रान्सव्हर्सल या तीन पॅरलल लाईन्सला इंटरसेक्ट करतीये आणि ती इंटरसेक्ट केल्यामुळं इथं वेगवेगळे AB नावाचा एक आणि BC नावाचा एक असे दोन इंटरसेप्ट तयार होत आहेत. आणि इथं सुद्धा प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल्स याच्या आधारे आपणाला या दोन तयार होणाऱ्या इंटरसेप्ट आहेत AB आणि BC यांचा जो रेशो आहे हा रेशो आणखी कोणत्या रेशो एवढा येईल यासाठी दुसरी ट्रान्सव्हर्सल शोधावी लागेल. पहा इथं T2 नावाची दुसरी ट्रान्सव्हर्सल. इथं या T2 नावाच्या ट्रान्सव्हर्सल मुळे इथेही दोन इंटरसेप्ट तयार झालेत. हेही करस्पॉन्डिंग घ्या, त्यांचा रेशो काढा. हा पहिल्या ट्रान्सव्हर्सलच्या इंटरसेप्टच्या रेशो एवढा येईल. लिहा तर मग फॉर्म्युला. दुसऱ्या ट्रान्सव्हर्सल मुळे तयार झालेले इंटरसेप्ट करस्पॉन्डिंग म्हणजे PQ आणि अपॉन QR असे आहेत आणि हा रेशो सेम येतो. चला तर मग भरूया किमती आणि पाहूया काय उत्तर येतंय. एबीच्या जागेवर किंमत भरून टाका विद्यार्थी मित्रांनो. ती आहे M-2. मुद्दाम या किमती मी कंसात लिहितो ब्रॅकेटमध्ये, कारण दोन टर्म्स आहेत. मल्टिप्लिकेशन करायला गेलं तर कधी कधी ब्रॅकेट नसेल तर आपण फक्त पहिल्या टर्मला मल्टिप्लिकेशन करतो. ही चूक होण्याची शक्यता आहे, म्हणून असं करतोय. BC ची किंमत M+1 इज इक्वल टू PQ ची किंमत M+4, QR ची किंमत M+10. या सगळ्या किमती भरा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर लक्षात येईल हा M-2 मल्टिप्लाय बाय M+10 इज इक्वल टू M+4 मल्टिप्लाय बाय M+1. असे दोन दोन ब्रॅकेट्स आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन. हे मल्टिप्लिकेशन आपण अल्जेब्रा मध्ये शिकलाय विद्यार्थी मित्र. दोन ब्रॅकेट्सला जर एकमेकांशी मल्टिप्लाय करायचं असेल तर पहिल्या ब्रॅकेट मधला M नावाचं पहिलं टर्म याने या दोन्ही वेगवेगळ्या टर्म्सला मल्टिप्लाय करा. नंतर -2 न मल्टिप्लाय करा या दोन्ही टर्म्सला. काय येते बघा, M असणारे दोन टर्म्स येतील ते ऍड करा. मग तीन टर्म्स आपल्याला उपलब्ध होतील, मिळतील. हे सोडवून बघा. मी सध्या हे डायरेक्ट मांडतोय. हे सोडवून आपण पहा किती येतात. अल्जेब्रा मध्ये आपण पाहिलेलं आहेच आहे, त्याचा वापर करू आणि सोडवू. इथे येईल M² प्लस 8M आणि -20 इज इक्वल टू, इथं बघा ही दोन्ही ब्रॅकेट सोडवा. M² प्लस 5M प्लस 4 असं येईल. दोन्ही बाजूला पाहिलं की लक्षात येईल दोन्हीकडे M² आहे. हा M² एकमेकाला जाईल, कॅन्सल होईल आणि शिल्लक राहील 8M - 20 इज इक्वल टू 5M प्लस 4. चला मित्रांनो सोडवूया. चार टर्म्स मिळाले. M असणारी 2, M नसणारी 2. M असणारी दोन टर्म्स एका बाजूला घेऊया, इक्वल टू साइनच्या M नसणारी दोन टर्म्स एका बाजूला घेऊया. काय करावं लागेल, -20 हे M नसणारा टर्म आहे ते पलीकडे जाऊया आणि 5M असणारा टर्म आहे ते अलीकडे घेऊया. हे मूळचे 8M, 5M तिकडून अलीकडे आल्यावर मायनस झाले, हे प्लस होते. इथं साइन जरी दिसत नसलं तरी 5 ला प्लस नावाचं साइन असतं आणि मग ते अलीकडे आल्यानंतर आपल्याला चेंज करता येईल. हे -5M होईल. हे मूळचे 4 आहेत पलीकडचे, 20 तिकडे गेल्यानंतर मायनसचे प्लस होतील आणि अशा अर्थानं 8M - 5M हे 3M येईल आणि हे 24 येईल. इथं 3M इज इक्वल टू 24 आलं. आता तुम्हाला दोनच टर्म्स दिसतील. याच्यामध्ये आपल्याला M ची व्हॅल्यू काढायची आहे. हे 3 नको आहेत. या 3 कडे पाहिल्यावर असं लक्षात येईल हे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, हे पलीकडे पाठवून द्या. म्हणून काय उत्तर येईल विद्यार्थी मित्र हो, M इज इक्वल टू 24/3. हे सोडवायचा प्रयत्न करा. M इज इक्वल टू 8 ही किंमत तुम्हाला मिळून जाईल. एवढ्यावर थांबू नका, कारण आहे त्याला. कारण क्वेश्चन चेक करा. 6व्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला M ची व्हॅल्यू नाही फाइंड करायची आहे, एवढंच नाही करायचंय, त्याच्या पुढे जायचंय आणि AC आणि PR यांचे व्हॅल्यूज फाइंड करायचे.
एसी कडे पहा, ए पासून सी कडे पाहिल्यानंतर ही टोटल व्हॅल्यू फाइंड करायची. याचा अर्थ तुम्हाला एबी ची व्हॅल्यू माहित असणं गरजेचं, बीसी ची माहित असणं गरजेचं. या शोधल्या पाहिजेत. या शोधण्यासाठी एम च्या व्हॅल्यूज काढणं गरजेचं की जी व्हॅल्यू आता आपण काढली. ही व्हॅल्यू तुम्ही याच्यामध्ये सबस्टिट्यूट करा. इथं सबस्टिट्यूट केली तर 8 - 2 6 येईल. इथं सबस्टिट्यूट केली तर 8 + 1 9 येईल. इथं सबस्टिट्यूट केली तर m + 4 12 येईल. इथं सबस्टिट्यूट केली तर 8 + 10 18 येईल. चारही व्हॅल्यूज तुम्हाला मिळतील. आता तुम्ही एसी आणि पीआर यांची किमती काढायला रिकामे झालात. विद्यार्थी कधी कधी या ओळीकडे नंतरच्या क्वेश्चन कडे पाहत नाहीत. आनंदाच्या आणि उत्साहाच्या भरात इथंच थांबतात. असं न करता एक्झाम्पल बारकाईनं वाचायचे. अशा टाईपचं एक्झाम्पल आलं तरी घाबरून जायचं नाही विद्यार्थी मित्र. आणि याच पद्धतीने तुम्हाला ही 3 मगाची 3 आणि आत्ताची 3 ही वेगळ्या पॅटर्नची आहेत. पूर्वीच्या एक्झाम्पल पेक्षा थोडीशी वेगळी. एक्स मध्ये आलं तर काय होईल, डेसिमल मध्ये आलं तर काय होईल, एम मध्ये आलं तर काय होईल, प्लस मध्ये आलं तर काय होईल, अशा वेगवेगळ्या तऱ्हेनं ही एक्झाम्पल समोर मांडली. आता याच्यानंतर थोडीशी पाठ्यपुस्तकामध्ये असणारी थोडीसं किचकट आणि पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचं की जे नेहमीसारखं तुम्हाला मी विचार करायला लावणार अशा एक्झाम्पलचा आपण आता विचार करू. विद्यार्थी मित्र हो, चला या 6व्या एक्झाम्पल नंतर 7व्या एक्झाम्पल कडे वळूया. पहा, समोर पाहिल्यावर लक्षात येईल तुमच्या 4थ्या एक्झाम्पल आणि 7व्या एक्झाम्पल मध्ये काय फरक आहे. 4थ्या एक्झाम्पल मध्ये सुद्धा असणाऱ्या 3 लाईन्स ज्या पॅरलल आहेत त्या व्हर्टिकल आहेत. याच फक्त आपण फिरवून अशा पद्धतीनं मांडलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल आता 3 लाईन्स नव्हे तर एकूण मिळून 4 लाईन्स एकमेकींना पॅरलल आहेत. थोडक्यात काय तर आपण समजा या लाईन्सला लाईन एल आणि लाईन एम असं नाव दिलं तर लक्षात येईल की या लाईन एल आणि लाईन एम या 2 ट्रान्सव्हर्सल आहेत आणि लाईन पी ए, लाईन क्यू बी, लाईन आर सी आणि लाईन एच डी ह्या दिलेल्या 4 लाईन्स हॉरिझॉन्टल आहेत, एकमेकींना पॅरलल आहेत. अशाच प्रकारचे एक्झाम्पल विद्यार्थी मित्र हो, आपण याच्यापूर्वी बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम याच्यावर आधारित एक असणाऱ्या एक्झाम्पल मध्ये ह्याच प्रकारचं आपण उदाहरण सोडवलं होतं. चला तर मग अशा एक्झाम्पलचा विचार करूया. आता लक्षात आला असेल एका बाजूला आपणाला इथं असणारे इंटरसेप्ट जे आहेत त्यांच्या किमती आपण देव केलेल्या आहेत. एका ट्रान्सव्हर्सल मुळे तयार होणारे जे इंटरसेप्ट आहेत नेहमी 3 पॅरलल लाईन्स मुळे 2 इंटरसेप्ट तयार व्हायचे. आता 4 पॅरलल लाईन्स आहेत त्याच्यामुळे एकूण मिळून 3 इंटरसेप्ट तयार झालेत. त्याच्यापैकी पहिला इंटरसेप्ट आहे त्याची किंमत 60, दुसरा आहे 70, तिसरा आहे 80. क्रमाने त्यांची नावं सुद्धा आहेत ए बी, बी सी आणि सी डी. लेफ्ट साइडला पाहिल्यावर असं लक्षात येतं इथंही 4 पॅरलल लाईन्सला ही एल नावाची एक ट्रान्सव्हर्सल आहे, ही इंटरसेक्ट करतीये. इथंही 3 रेशो किंवा 3 इंटरसेप्ट तयार झालेत पी क्यू, क्यू आर आणि आर एस. पण विशेष म्हणजे एकाही इंटरसेप्टची किंमत तुम्हाला दिलेली नाही. याच्यापेक्षा उलट म्हणजे या 3ही इंटरसेप्टचे ऍडिशन करून येणारं जे आन्सर आहे हे टोटल तुम्हाला 210 असं देऊ केलंय. आणि विचारलेला प्रश्न विद्यार्थी मित्र साहजिकच तुमच्या पुढे आहे. तुम्हाला माहितीये प्रश्न काय असणार आहे. ज्यांनी बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम याच्यावरच्या आधारित एक्झाम्पल्सचा व्हिडिओ जो पहिला आपण याच्या आधी डिस्प्ले केला होता, युट्यूबवर डिस्प्ले केला होता, त्याच्यामध्ये पाहिलं तर हेच एक्झाम्पल आहे, नव्यानं मांडलेलं आहे विद्यार्थी मित्र हो. त्या एक्झाम्पल आणि या एक्झाम्पल मध्ये खूप मोठं साम्य आहे. इथं साहजिकच पी क्यू, क्यू आर आणि आर एस हे तीनही किती आहेत, हे तीनही इंटरसेप्टच्या किमती तुम्हाला विचारलेल्या आहेत. कसं सोडवायचं. एकही इंटरसेप्टची किंमत माहित नाही, टोटल मात्र आपल्याला माहिती आहे. अशा वेळेला आपण काय करतो तर अशा वेळेला जर ही 6 एक्झाम्पल्स आपण नजरेसमोरून पुढे फिरवली तर तुमच्या असं लक्षात येईल असं कुठं झालंय का की जिथं इंटरसेप्ट दोन्ही दिलेले नाहीत, 3ही दिलेले नाहीत, परंतु ऍडिशन मात्र दिली गेलेली आहे. बरोबर आहे विद्यार्थी मित्र हो, अचूक ओळखलं. कुठं झालंय तर वळीनं पाहत पाहत आल्यावर असं लक्षात येईल की इथं झालंय 3ऱ्या एक्झाम्पल मध्ये की जिथं टोटल लेंथ तुम्हाला 10 दिली होती, दोनही इंटरसेप्ट माहित नव्हते. अशा वेळेला काय केलं तुम्ही, एका इंटरसेप्टला तुम्ही एक्स सपोज केलं आणि राहिलेला इंटरसेप्ट त्याची व्हॅल्यू पूर्ण टोटल व्हॅल्यू मधून सबस्ट्रॅक्ट करून 10 - x अशी मिळवली. सेम पद्धत, सेम प्रोसिजर इथे वापरा. प्रश्नचिन्ह उभं राहिलं असेल, कोणत्या इंटरसेप्टला एक्स मानायचं
आणि राहिलेली काय करायचं. जर यदा कदाचित एखाद्या विद्यार्थ्यानं असं समजून चाला की इथं पी पासून क्यू पर्यंतचं डिस्टन्स आहे, याला जर आपण एक्स असं सपोज केलं तर इथं दोन दोन इंटरसेप्ट शिल्लक राहत आहेत, दोन इंटरसेप्ट राहत आहेत. या दोघांचं काय करायचं. हा मांडताना हा सपोज करताना किती येईल आणि हा सपोज करताना क्यू आर किती येईल आणि आर एस किती येईल. तर याची द्विधा मनस्थिती तयार व्हायला लागली असेल. घाबरू नका. काय करा विद्यार्थी मित्र, जर आपण पी पासून क्यू पर्यंत गेल्यानंतर एक्स सपोज केला असेल तर क्यू पासून पुढे शेवटपर्यंत राहिलेला जो इंटरसेप्ट आहे की ज्याला क्यू एस असं संबोधलं जाईल, याची व्हॅल्यू तुम्हाला काढता येईल. क्यू आर ची सेपरेट आणि आर एस ची सेपरेट अशी काढण्यात अर्थ नाही, कारण पुन्हा तुम्हाला वेगवेगळी दोन अक्षर वापरणं, पुन्हा क्लिष्टता येणं, पुन्हा अडचणी निर्माण होणं ह्याला सुरुवात होईल. म्हणून काय करा, क्यू पासून एस पर्यंत एकदम असणारा मोठा इंटरसेप्ट आहे तो विचारात घ्या. म्हणजे कुणाला विचारात घेऊ नका, सध्या पुरता तरी हा आर आहे त्याला विचारात घेऊ नका. असं करा बरं, हा आर नावाचा भाग जर तुम्ही विचारात घेत नसाल तर त्याच्या समोर अपोजिट असणारा हा सी नावाचा भाग आहे तोही विचारात घेऊ नका. थोडा वेळ हे दोन्ही पार्ट, हे दोन्ही पॉइंट नसले तर काय होईल, हे गणित कसं दिसेल याच्यावर विचार करा. तुमच्या लक्षात येईल विद्यार्थी मित्र हो, हे जर पॉइंट नसतील तर हे जरा थोडा वेळ मी पुसतो. आर हा पॉइंट पुसून टाकला, सी हा पॉइंट मी पुसून टाकला. हा सी पॉइंट पुसल्यामुळे असं लक्षात आलं की बी पासून सी पर्यंत 70 डिस्टन्स होतं आणि सी पासून डी पर्यंत 80 होतं. हे दोन्ही डिस्टन्सेस एकमेकांमध्ये ऍड करा. या दोघांचे ऍडिशन 80 आणि 70, 80 आणि 70 याचं ऍडिशन 100% हे तुम्हाला लगेच करता येईल आणि हे मिळेल 150. आणि आता पहा बरं विद्यार्थी मित्र, एक मधली लाईन जर पॅरलल मधली आपण पुसली तर इथं आपणाला एक लाईन पुसल्यानंतर समोर तयार होणारा एक्झाम्पल हे आपल्या ओळखीचं वाटायला लागलं आणि आता हे सहजपणानं सुटेल. इथं तुम्ही काय करू शकता, आता तुम्ही हे 210 210 वजा एक्स किंवा 210 मायनस एक्स असा इथं तुम्हाला सहजपणे दुसरा इंटरसेप्ट काढता येईल आणि इथं फॉर्म्युला तयार करता येईल. दोन्ही ट्रान्सव्हर्सल आहेत. आता दोन दोनच इंटरसेप्ट शिल्लक राहिलेले आहेत. या दोन्ही इंटरसेप्टचा रेशो इज इक्वल टू या दोन इंटरसेप्टचा रेशो. किमती भरा विद्यार्थी मित्र हो. याच्यामध्ये किंमत भरत असताना हे 210 मायनस एक्स हा पहिला इंटरसेप्ट अपॉन एक्स हा दुसरा इंटरसेप्ट इज इक्वल टू 150 हा दुसऱ्या ट्रान्सव्हर्सलचा पहिला इंटरसेप्ट हा करस्पॉन्डिंग अपॉन हा सेकंड इंटरसेप्ट 60. आणि अशा पद्धतीनं तुम्ही एक क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. हे सोडवत न्या, तुम्हाला एक्स ची व्हॅल्यू विद्यार्थी मित्र हो मिळून जाईल. आणि एकदा का एक्स ची व्हॅल्यू मिळाली इथं सबस्टिट्यूट करा, पी पासून क्यू पर्यंत डिस्टन्स मिळून जाईल. 210 मधून एक्स ची इथं सबस्टिट्यूशन केल्यानंतर क्यू पासून एस पर्यंत डिस्टन्स सुद्धा मिळून जाईल. म्हणजेच काय थोडक्यात तर आपण पी क्यू हे काढू शकलो, आता पी क्यू काढू शकलो आणि क्यू आर आणि आर एस वेगवेगळं न काढता यांची ऍडिशन असणारा क्यू एस हा काढू शकलो. म्हणजे ह्या दोन गोष्टी आपण काढू शकलो. केव्हा काढू शकलो, जेव्हा मध्ये असणारी एक लाईन आपण पुसून टाकली, खोडून टाकली आणि त्याच्यानंतर योग्य पद्धतीने विचार केल्यावर असं लक्षात आलं. आता विद्यार्थी मित्र हो, याच्या नंतरच्या स्टेपला काय करा, असंच हे एक्झाम्पल हेच राहू द्या, याच दोन ट्रान्सव्हर्सल राहू द्या. ही पहिली जी लाईन आहे एस डी ही राहू द्या, ही क्यूपी किंवा क्यू पासून बी पर्यंतची लाईन आहे ही राहू द्या. आणि आता मगाशी पुसलेली जी लाईन होती ती पुन्हा ड्रॉ करा, की ज्या लाईनचं नाव इथं आर होतं आणि इथं सी होतं, अशी लाईन ड्रॉ करा. आता हे डिस्टन्स टोटल विद्यार्थी मित्र तुम्हाला मिळालेलं आहे. इथलं डिस्टन्स तुम्हाला मगाशीच माहित होतं की हे 70 आहे आणि हे 80 आहे. हे डिस्टन्स ड्रॉ केलेलं आहे. आता तुम्हाला याच्या साह्यानं एकाला एक्स सपोज करा आणि दुसरं समथिंग मायनस एक्स सपोज करा. इथेही तुम्ही हे रेशोचा इज इक्वल टू करून क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. पुन्हा एकदा तुम्हाला इथेही व्हॅल्यू मिळून जाईल. यदा कदाचित एक्स हे अक्षर मांडण्यामध्ये जर पुन्हा गफलत होत असेल, वर आपण एक्स अक्षर मांडलेलं आहे तर इथं तुम्ही एक्स अक्षर न मांडता तुम्ही इथं वाय नावाचं अक्षर सुद्धा सबस्टिट्यूट करू शकता. वाय नावाचं अक्षर वापरा. इथं सुद्धा समथिंग मायनस वाय जे काय आन्सर येईल तुम्हाला इथं वर एक्सचं ते इथं सबस्टिट्यूट करून ते मायनस वाय अशा तऱ्हेनं तुम्हाला इथं पुन्हा 4 इंटरसेप्ट त्यांचे रेशो बघायला मिळतील. या दोन इंटरसेप्टच्या रेशोची किंमत घ्या इज इक्वल टू या दोघांच्या इंटरसेप्टच्या रेशोची किंमत भरा.
हे दोन्ही इक्वेशन्स याच पद्धतीने सोडवा. हे सोडवल्याच्या नंतर तुम्हाला y इज इक्वल टू काय असेल त्याची किंमत मिळून जाईल. y मिळाला म्हणजे QR मिळाला, म्हणजे हा QR मिळून जाईल. एकदा y मिळाला की या नंबर मधून वर आलेल्या x च्या व्हॅल्यू मधून ही y ची व्हॅल्यू सबस्ट्रॅक्ट करा, तुम्हाला SR ची किंवा RS ची किंमत ही मिळून जाईल. आणि अशा तऱ्हेनं तुम्हाला हे 7व्या क्रमांकाचं गणित थोडंसं मोठं आहे, समजायला थोडंसं किचकट वाटत असेल, परंतु जर एकदा एक पॅरलल लाईन खोडलीत आणि दुसऱ्यांदा दुसरी पॅरलल लाईन जर तुम्ही खोडलीत तर 100% हे गणित तुम्हाला सुटल्या वाचून राहणार नाही. याचाही असा विचार करा. असं गृहीत धरतो विद्यार्थी मित्र, हे 7वं एक्झाम्पल जे आहे हेही तुम्हाला समजलेलं आहे. आणि आता याच्यानंतर तुम्हाला विचार करायला भाग पाडणार, आतापर्यंत आपण काय केलं तर चढत्या क्रमानं विद्यार्थी मित्र या सगळ्या एक्झाम्पल्सचा ओहापोह इथं चर्चा घडवून आणली, की ज्याच्यामध्ये 2 गुणांपासून 3 गुणांपासून ते 4 गुणांपर्यंतची सगळी एक्झाम्पल्स ही तुमच्या समोर मांडली. मी आता शेवट एकच एक्झाम्पल्स की जे बेसिक प्रपोर्शनॅलिटी, अँगल बायसेक्टर थेरम आणि 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल्स या सगळ्यावर एकत्रितपणे एक वेगळंच एक्झाम्पल तुमच्या समोर मांडतो, की जे पाठ्यक्रमाच्या, पाठ्यपुस्तकाच्या, टेक्स्टबुकच्या पेक्षा बाहेर आहे. हे मी स्वतः तयार केलेलं आहे. जर हे एक्झाम्पल तुम्हाला सोडवण्याचा प्रयत्न करा, निश्चितपणानं विचार केला तर सुटेल. अगदीच अडचण वाटली तर पुन्हा मला वैयक्तिक स्वरूपात माहिती विचारा. मला असं वाटतं एवढी सगळी एक्झाम्पल्स मग ती बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमवर असतील, अँगल बायसेक्टर थेरमवर असतील, 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल याच्यावर असतील, ही सगळी एवढी एक्झाम्पल सोडवल्याच्या नंतर 100% याच्या नंतर मी तुम्हाला देऊ करणार एक्झाम्पल हे तुम्ही सोडवू शकाल अशी मी आशा व्यक्त करतो. आणि हे पुढचं एक्झाम्पल तुम्हाला मी देऊ करतो याचा विचार करा, याच्यातल्या प्रत्येक बाबीवर लक्ष केंद्रित करा आणि हे सोडवण्याचा विद्यार्थी मित्र प्रयत्न करा. हे उदाहरण सोडवण्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि हे 7व्या क्रमांकाचं उदाहरण समजलेलं आहे असं गृहीत धरतो आणि याच्या पुढचं एक्झाम्पल तुमच्या समोर डिस्प्ले करतो. पहा विद्यार्थी मित्र हो, तुमच्या समोर 8व्या क्रमांकाचं पाठ्यपुस्तकापेक्षा वेगळं, तुम्हाला चकवा देणारं, फसवणारं अशा प्रकारचं एक वेगळंच एक्झाम्पल आपल्या समोर मांडलेलं आहे, की ज्याच्यामध्ये तुम्हाला लाईन एल, साइड PQ आणि साइड AC या तीनही लाईन तुम्हाला एकमेकींना पॅरलल अशा दिलेल्या आहेत. याच्यामध्ये 3 पॅरलल लाईन्सचाही वापर केलेला आहे. बारकाईनं पाहिलं तर तुम्हाला याच्यामध्ये बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम सुद्धा पाहायला मिळेल, की याच्यामध्ये तुम्ही जर या बाजूने पाहिलं, या दिशेने जर पाहण्याचा प्रयत्न केला, अशा दिशेने जर पाहण्याचा प्रयत्न केला तर AC हा बेस पाहायला मिळेल, AC नावाच्या साईडला PQ ही पॅरलल पाहायला मिळेल आणि ती वेगवेगळ्या 2 रिमेनिंग साइड्सना वेगवेगळ्या डिस्टिंक्ट 2 पॉइंट्स मध्ये इंटरसेक्ट करते असं दिसेल. याचा अर्थ इथं आपणाला बेसिक प्रोपोर्शनॅलिटीचा फॉर्म्युला सुद्धा वापरता येईल. एवढंच काय घेऊन बसला विद्यार्थी मित्र हो, याच्यामध्ये तुम्हाला अँगल बायसेक्टर ही देऊ केलेला आहे. म्हणजेच काय, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, अँगल बायसेक्टर थेरम आणि 3 पॅरलल लाईन्स याच्यापैकी एक बाब तुम्हाला फसवण्यासाठी दिलेली आहे. हिंट देऊन जातो विद्यार्थी मित्र हो, अशी फसवण्यात येणारी बाब विचारात न घेता तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं विचार कराल आणि हे एक्झाम्पल सोडवण्याचा विचार कराल किंवा सोडवण्याचा प्रयत्न कराल. याच्यामध्ये दिलेली माहिती फक्त एक ऍडिशनल आहे, की ज्याच्यामध्ये AB नावाची जी साइड आहे ही साइड आणि AC नावाची ही साइड या दोन्हीही साइड इक्वल आहेत. थोडक्यात काय तर हा जो दिलेला ट्रायंगल आहे हा आयसोसिलियस प्रकारचा ट्रायंगल आहे. मुद्दाम तुम्हाला याची जाणीव करून देतोय. याच्याबरोबर BQ नावाचा पार्ट आहे, त्याचा हा जो इंटरसेप्ट आहे हा 4 दिलाय, QC नावाचा इंटरसेप्ट 6 दिलाय आणि मग तुम्हाला प्रश्न विचारण्यात आलेत की हा A पासून P पर्यंत डिस्टन्स किती, P पासून B पर्यंत किती, अजून हेही डिस्टन्स तुम्ही काढू शकता आणि A पासून C पर्यंत किती, अशा अर्थानं तुम्ही या सर्व डिस्टन्सेस तुम्हाला शोधायची आहे. मग चला तर विद्यार्थी मित्र हो, घ्या वही आणि पेन हातामध्ये आणि करा सुरुवात. सुटतंय का बघूया. अगदीच नाही सुटलं तर याच्यानंतर जेव्हा हा व्हिडिओ युट्यूबला अपलोड केला जाईल त्याच्यामध्ये तुम्हाला कमेंटमध्ये लिंक दिली जाईल किंवा हे उदाहरण कसं सोडवायचं त्याची चर्चा याच्यानंतर 2-3 दिवसानंतर जर तुम्हाला हे उदाहरण सुटलंच नाही असं गृहीत धरून चालू तर त्यावेळेला तुम्हाला हे डिस्प्ले केले जाईल. चला विद्यार्थी मित्र हो, बऱ्याच विद्यार्थ्यांनी तर सुरुवात केली सुद्धा. पेन हातामध्ये घेतलं, वही हातामध्ये घेतली आणि सोडवायला सुरुवात केली. खूप चांगलं आहे विद्यार्थी मित्र. असाच जोश पाहिजे, असाच उत्साह पाहिजे. या उत्साह
हा असाच उत्साह चालू ठेवा. अशा अर्थानं अशा पद्धतीनं आपण आज 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल्स याच्यावर आधारित असणारी अनेकविध प्रकारची एक्झाम्पल्स, काही पाठ्यपुस्तकातली, काही पाठ्यपुस्तकाच्या बाहेरची, काही नावं बदलून, काही डायरेक्शन बदलून वेगवेगळ्या प्रकारानं तुमच्या समोर मांडली. या सगळ्या एक्झाम्पल्स पैकी कोणतंही एक एक्झाम्पल्स परीक्षेला असंही विचारलं जाऊ शकतं की सर्व पायऱ्या लिहिलेल्या असतात, सर्व उदाहरण सोडवून दिलेलं असतं आणि त्याच्यामध्ये कुठं ना कुठेतरी 2 रिकाम्या जागा सोडतात. त्या सगळ्या उत्तरांमध्ये 2 रिकाम्या चौकटी सोडल्या जातात, रिकाम्या जागा सोडल्या जातात, त्याला चौकटी केल्या जातात आणि ह्यांच्या जागेवर असणाऱ्या किमती भरा असंही सांगितलं जातं. याला ऍक्टिव्हिटीज असं म्हणतात. म्हणजे ऍक्टिव्हिटी मध्ये सुद्धा एक्झाम्पल जाऊ शकतं. हे 2 मार्काला जाईल, 1 मार्काची ऍक्टिव्हिटी येईल, 2 मार्कांची येईल, 3 गुणांची सुद्धा येऊ शकते. हे एक्झाम्पलची लेंथ केवढी आहे त्याच्यावर हे ठरतं. 1 गुणांना ऍक्टिव्हिटी येत नाही, 1 गुणांना मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स टाईपचे क्वेश्चन्स येतात. म्हणजे हेच विद्यार्थी मित्र लक्षात ठेवा. अशा पद्धतीनं तुमच्या समोर मी ही सगळी उदाहरणं मांडण्याचा प्रयत्न केला. ही सगळी एक्झाम्पल्स आपल्याला समजली असतीलच अशी अपेक्षा व्यक्त करतो. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मानतो आणि जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर 100% विद्यार्थी मित्र हो, हा चॅनल, हा जो मी माझा जॉमेट्री किंवा मॅथमॅटिक्सच्या संदर्भात काढलेला हा जो चॅनल आहे तो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला याच्या अगोदरचे सुद्धा असणारे व्हिडिओज हे तुम्हाला ऑनलाईन पाहायला मिळतील. याच्यानंतर वेळोवेळी टाकले जाणारे जे नवीन व्हिडिओज असतील, हे सिमिलरिटी नावाचं जॉमेट्री मधलं प्रकरण संपल्याच्या नंतर आपण सायन्स 1 ला सुद्धा सुरुवात करणार आहोत. हेही व्हिडिओ, याचेही व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा सांगतो विद्यार्थी मित्र हो, हा व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. समजला असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.